नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, हा उपाय फक्त आपल्याला 3 दिवस करायचा आहे. घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असतील बघा, छोट्या छोट्या गोष्टीवरून गोड गोड भांडणं होणे, त्यामध्ये थोडंसं प्रेम असतं. पण काही छोट्या छोट्या गोष्टी ह्या भांडणाने विकोपाला जातात आणि घरामध्ये अशांतता पसरते. लेकरांची मानसिकता राहत नाही. लहान लहान लेकरं आपल्या भांडण पाहत असतात आणि त्या मम्मी पप्पा कशा पद्धतीने भांडतात त्या पद्धतीने त्यांची सुद्धा मानसिकता व्हायला लागते आणि ते सुद्धा या भांडणामध्ये त्यांची सुद्धा चिडचिड व्हायला लागते. मुलं अजिबात आपलं काहीही केलं तरी ऐकायला तयार नसतात. काही गोष्टी आपण सांगून सुद्धा ते ऐकत नाही. तर हा उपाय कारगर आहे. त्यानंतर आपल्याला खूप अशक्त जाणवतं, खूप नकारात्मकता जाणवते. घर कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही. काम करत बसलं तर ते काम व्यवस्थित होत नाही. दिवसभर फक्त आपल्याला आळस पडल्यासारखा आरामच करावासा वाटतो. तर यासाठी काय उपाय करायचा आहे तो फक्त आपल्याला 3 दिवस केला तरी तुम्हाला अनुभव येईल की बघा, घरामध्ये खूप भांडणं होतं, ते छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप विकोपाला भांडणं जात होते, ते आता होत नाही आहेत. मुलं थोडंफार ऐकायला लागलेले आहेत. एकदम फरक नाही पडणार, पण 3 दिवसात तुम्हाला फरक कुठे ना कुठेतरी जाणवेल की आपल्याला सुद्धा काम करावंसं वाटतं, आराम करावा वाटत नाही, घरकामात आपलं मन लागत आहे, आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडत आहेत. या पद्धतीचा तुम्हाला अनुभव यायला लागेल. तर ह्या गोष्टी आपल्याला फक्त 3 दिवस करायच्या आहेत. तर त्या गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या 3 गोष्टी झाल्याच पाहिजे, जेणेकरून आपलं जे सांसारिक जीवन आहे त्याच्यामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता असणे खूप महत्त्वाचे असते. खूप मोठा पैसा आहे पण घरात शांतता नाही तर त्या पैशाला काहीही महत्त्व राहत नाही. नवरा बायकोमध्ये सतत चिडचिड होणे, वाद होणे, भांडणं होणे, त्यामुळे आपल्या घराची मानसिकतासुद्धा बदलून जाते. तर या गोष्टीला काहीतरी नकारात्मक शक्तीसुद्धा कारणीभूत असते किंवा कोणाची तंत्रबाधासुद्धा कारणीभूत असते. कोणी जर आपल्या घराचा जर नजरसुद्धा लागली असेल तर ह्या गोष्टी व्हायला लागतात. बघा, एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जर नवरी असो किंवा नवरदेव असो, लहान गोंडस मुलगा असो किंवा एखादा दिसायला सुंदर स्त्री असो, पुरुष असो, त्याला नजर लागली तर त्याची अवस्था खूप कठीण होते. त्याला भरपूर प्रकारे वेदना व्हायला लागतात. शरीराला, अंगाला ताप येतो. तो शरीर खूप म्हणजे त्या तापाने खूप शरीर फुटायला लागतं. त्याला असं डोळे भरून यायला लागतात, डोळ्यातून पाणी व्हायला लागते. एवढ्या पद्धतीचा त्याला नजर झाल्याने त्रास होतो. तर आपल्या संसाराला कोणाचं जर नजर झाली असेल तर आपल्या संसारामध्ये किती त्रास होत असेल हे आपल्याला कळते. कशावरून? तर आपल्या घरात वाद होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात. आपण म्हणायचं की हे घ्या, ते म्हणतील मला हे नकोच होतं. मग त्या एखाद्या छोट्या गोष्टीवरून ते भांडण दिवसभर पुरणे, दिवसभर नवरा बायकोमध्ये त्या एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून भांडण होत राहणे. नंतर एकमेकाशी दिवसभर बोलायचं नाही, दुसऱ्या दिवशी बोलायचं नाही. मुलांवर सुद्धा कुठे ना कुठे त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात आपल्याला आणि मुलंसुद्धा आपला अजिबात ऐकायला तयार होत नाहीत की आपण काही काम सांगितलं तर ते ऐकत नाही, अभ्यास कर म्हटलं तर करत नाही. त्यांचीसुद्धा मानसिकता राहत नाही. घरातले हे वाद बघून त्यांचीसुद्धा मानसिकता राहत नाही आणि त्या वादामुळे आपल्यासुद्धा घरकामात लक्ष राहत नाही की आपण तर छोट्या गोष्टीवरूनच म्हटलं होतं, तर मग एवढ्या गोष्टीचा का विकोप झाला, एवढी गोष्ट का मोठी होत गेली. दिवसभर आपल्या डोक्यामध्ये ते राहतं. मग आपण दिवसभर असं बसलेलं असतं स्वस्थ, म्हणजे फक्त शरीर वाढत चाललेलं असते, आरामाचा आराम करावा वाटतो. घरकामात कोणत्याही पद्धतीचं आपलं लक्ष लागत नाही, मुलांकडे लक्ष लागत नाही, कोणत्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्या चुका होत राहतात अशा पद्धतीने. तर काय करायचं आहे बघा, श्री गुरुदेव दत्त महाराजांना शरण जायचं आहे. स्वामी महाराजांना शरण गेले तरी चालतात, पण श्री गुरुदेव दत्तांना शरण जायचं आहे. गुरु असणे खूप महत्त्वाचे असते आयुष्यात. आणि आपल्याला काय करायचं आहे, एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्या अगरबत्तीखाली आपल्याला 1 ग्लास पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे अभिमंत्रित पाणी आपल्याला त्यावरती मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त. काही वेळ लागत नाही, 30 मिनटं लागतात फक्त. 30 किंवा मग 25 किंवा 20 मिनटं तुमची अगरबत्ती जळेपर्यंत आपल्याला हे उपाय करायचा आहे. रोज जर फक्त तुम्ही एवढा वेळ दिला ना तर घरातल्या ह्या सगळ्या गोष्टी शांत होतील. तुमचं लक्ष लागेल कामात, तुमचं कामाचा वेगही वाढेल, मुलेही शांत होतील. म्हणजे आपल्या घरच्यांची मानसिकतासुद्धा चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. आपल्या घरात आनंदाचे वातावरण होईल. घरातले गोकुळ होणे कोणाला नाही आवडणार. मग त्यासाठी आपण आपल्या आयुष्यातले फक्त रोज 30 मिनटं का देऊ शकत नाही? काही वेळ लागत नाही. करायची मानसिकता असली ना तर काहीही वेळ लागत नसतो. त्यानंतर बघा, आपल्याला तिन्ही सांजेला
तुळशीला दिवा लावायचा आहे. काही घरांना म्हणजे काही घरा ठिकाणी मी पाहते, कधी कधी लक्षात येते की तिन्ही सांजेला सुद्धा तिथे दिवा लागलेला नसतो. तुळस म्हणजे तिन्ही सांजेला तुळशीजवळ आपल्याला दिवा लावणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण तिन्ही सांजेला ही अशी वेळ असते ज्या वेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि सकारात्मकता, लक्ष्मी माता आणि अलक्ष्मी ह्या दोन्ही जणी चाललेल्या असतात. सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तर दिव्याच्या त्या ज्योतीमुळे आपल्या घरात सकारात्मकता येत असते, नकारात्मकतेला कुठेही जागा मिळत नाही. म्हणून प्रत्येक घरात तुळशीपाशी आपल्या हिंदू धर्मामध्ये तिन्ही सांजेला सांजवात लावली पाहिजे. हा एक झाला दुसरा उपाय, हा सुद्धा करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा, आपल्याला त्या वेळेला संध्याकाळी 6च्या नंतर केव्हाही करू शकता, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा, पण तिन्ही सांजेला दिवा लागल्याच्या नंतर जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर त्याचा प्रभाव जो असतो तो जास्त पटीत आपल्याला दिसू लागतो. तर काय करायचं आहे, तुम्हाला घोरा कष्टा उद्धारण स्तोत्र श्री दत्तगुरूंचे तुम्हाला 3 वेळा म्हणायचे आहे. ते शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्र तो 3 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे 3 वेळा आपल्याला घोरा कष्ट उद्धारण स्तोत्र म्हणायचं आहे, तारक मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे यापैकी बरं, किंवा घोरा कष्ट म्हणा, किंवा तारक मंत्र म्हणा, किंवा कालभैरव अष्टक म्हणा, यापैकी तुम्ही यापैकी एक 3 वेळा कोणतेही तुम्हाला म्हणायचं आहे. तर हे म्हणत असताना देवापाशी आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे, देवाला ती अगरबत्ती ओवाळायची आहे आणि आपल्याला 3 वेळा हे घोरा कष्टन उद्धरण स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर स्तोत्र म्हणून झाल्याच्या नंतर तारक मंत्र म्हणा, किंवा कालभैरव अष्टक म्हणा, किंवा घोरा कष्ट म्हणा, किंवा तिन्ही एक वेळा म्हटलं तरी काही हरकत नाही. हे सोन्याहून पिवळं तिन्ही जर एक वेळा म्हटलं तर. त्यानंतर जी विभूती पडलेली आहे खाली, अगरबत्तीची जी विभूती पडलेली आहे ती आपल्या घरात आपल्याला जे घराचे कोपरे असतात त्या ठिकाणी फुंकर मारायचे आहे. म्हणजे नकारात्मकता जी असते, नकारात्मकता तिची घरातील जी जागा असते, ते घरातील काणे कोपरे असतात त्या जागेमध्ये ती लपून बसलेली असते, ती नकारात्मकता ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते या उपायाने. तर ही उदी आपल्याला थोडी थोडी तिथे फुंकर मारायची आहे, जेणेकरून ती नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि आपले घर हे सकारात्मक ऊर्जेने भरून निघेल आणि आपल्या घरात सगळं काही सुखसमाधानाचं होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे 3 दिवस. त्यानंतर तुम्ही आपोआप कंटिन्यू करत राहाल, कारण तुम्हाला त्या पद्धतीचा अनुभव आलेला दिसेल की या छोट्याशा गोष्टीमुळे किती आपल्या घरात आनंद आलेला आहे, आणि त्यामुळे तुम्ही ही गोष्ट सोडणार नाही. तर अशा पद्धतीने आजची माहिती होती. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.